नवी सांगवी येथील प्रसिद्ध डॉक्टर आदित्य पतंगराव यांचा फोर्ब्स मॅगझिनच्या टॉप 11 पायोनियर विथ लीडिंग विजनमध्ये समावेश झाला आहे. गेल्या 11 वर्षापासून दंतचिकित्सेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांनी हा बहुमान पटकावला आहे. जाणून घेऊयात डॉक्टर आदित्य पतंगराव यांच्या यशप्रवासाबद्दल. नमस्कार, मी डॉक्टर आदित्य पतंगराव. मी मागच्या 10 ते 12 वर्षापासून डेंटल प्रॅक्टिस करतो आणि आपलं जे हॉस्पिटल आहे ते आंतरराष्ट्रीय मानांकन युक्त आहे. युरोपियन मेडिकल असोसिएशनची मान्यता आहे आपल्या हॉस्पिटलला आणि आजपर्यंत आपण जवळपास 20 ते 25 हजार रुग्णांना यशस्वीरित्या ट्रीटमेंट पूर्ण केलेलं आहे. आणि रिसेंटली आपलं फोर्ब्स मॅगझिनच्या यादीमध्ये पण माझ्या नावाची दखल घेण्यात आलेली आहे. तुमचा जीवन प्रवास कसा होता सर? जीवन प्रवास आम्ही एकदम सामान्य कुटुंबातून आलेलो होतो. माझे वडील बस चालक होते आणि आमचं तसं मूळ गाव मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई इथून आम्ही तसे मूळ गावचे आहोत आणि अतिसामान्य परिस्थितीमधून परिश्रम करणं हेच प्रत्येक जे सामान्य कुटुंब असतं त्यांच्या ह्याच्यामध्ये असते की आपण परिश्रम केलं तरच आपल्याला त्याचं फळ भेटेल आणि मेहनत करून आम्ही शिकून आज आपण या स्तरावर आपण पोहोचलेलो आहोत. बेसिकली घरामध्ये असं कोणी जास्त शिक्षण कोणाला नव्हतं. वडील काय 7वी पास होते, आईचं एक पहिलीपर्यंत शिकली होती आणि आयुष्यामध्ये काय करायचं काय नाही तर आईवडिलांनी एक चांगल्या मुलांना शिक्षण भेटावं म्हणून चांगल्या शाळेमध्ये आम्हाला शिकवलं. नंतर मी प्रत्येक क्षेत्रामध्ये जाता यावं म्हणून मी सायन्स घेतलं. आता ज्यावेळेस आम्ही 90च्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर शिक्षकाला पण खूप महत्त्व होतं. DEडला जरी नंबर लागला तरी त्याला खूप महत्त्व असायचं. तर तशा परिस्थितीमध्ये आपण सायन्स घेतलं. सायन्समध्ये त्यावेळेस CETमध्ये चांगले गुण मिळाले आणि माझं शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय औरंगाबाद या ठिकाणी ॲडमिशन झालं. माझं 2009 साली मी पासआउट झालो. त्यानंतर मी पुण्यामध्ये, कारण आमचा बराचसा क्राऊड, आमचे बरेचसे सिनियर किंवा जे काही आमचे सिनियर्स वगैरे होते ते पुण्यामध्ये स्थायी झाले होते. त्याचं कारण की आमचं जे क्षेत्र आहे डेंटल प्रॅक्टिस आहे ते तालुक्याच्या ठिकाणी किंवा एकदमच असं जे आमच्या भागात जे आहे त्याच्यामध्ये जास्त स्कोप नव्हता. त्याच्यामुळे आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी प्रेफरन्स केलं. सिनियर आले किंवा आमचे वर्गमित्र आले म्हणून मी पुण्यामध्ये आलो. सन 2013 जून 2013ला मी स्वतःचं एक छोटंसं क्लिनिक सुरू केलं आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि आयुष्यामध्ये अचिव्हमेंट होत गेले आणि मग आपण एक मोठं जवळपास 2,500-3,000 स्क्वेअर फुटामध्ये आता 4 जगाचं डेंटल सेटअप केलेलं आहे. आव्हानं काय असतात आता तुमच्या पुढे? आव्हानं म्हणजे सुरुवातीपासून आव्हानच आहे. जेव्हा आपण क्लिनिक टाकत होतो त्यावेळेस इथं कोण जास्त ओळखीचं किंवा आपल्या स्वतःच्या प्रॉपर्टी वगैरे नसल्यामुळं पण किंवा काय तारण ठेवायला नसल्यामुळे पण बँकांनी आपल्याला कर्ज रिजेक्ट व्हायचे, म्हणजे क्लिनिक टाकण्यासाठी पण कर्ज नाही मिळायचे. त्यावेळेस मी अक्षरशः मित्रपरिवार वगैरे यांच्याकडनं उसने घेऊन एक छोटंसं क्लिनिक सुरू केलं आणि त्या छोट्याशा क्लिनिकपासून आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉस्पिटल करू शकलो. आपलं जे हे हॉस्पिटल आहे हे आंतरराष्ट्रीय मानांकन असलेलं हॉस्पिटल आहे. जवळपास 4 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डेंटल चेअर आहेत. भारतामधल्या पहिल्या डेंटल चेअर जे दाबी वर्सा म्हणजे कंपनी आहे, ब्राझिलियन कंपनी आहे, त्याचं पहिल्या चेअर इंडियामध्ये आपल्याकडे इन्स्टॉल झालेलं आहे सांगलीमध्ये. आपल्याकडे 3D कॅड-कॅम सिस्टीम आहे, 3D स्कॅनिंग सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये आपल्या जबड्यातले आपण कॅन्सर झालेले पण त्याचं निदान करू शकतो. आपल्याकडे ॲडव्हान्स लेझर रूट ट्रीटमेंट आहे, जे पुण्यामध्ये फक्त आपल्याकडेच लेझरने आपण रूट कॅनल करतो. इतक्या अत्याधुनिक सुविधामुळं पेशंटचंही जे डेंटल ट्रीटमेंट असतो किंवा त्रास असतो तो खूप कमी प्रमाणामध्ये होतो. त्यामुळं पुणे आणि पुण्याच्या आसपासमधील म्हणजे जवळपास मुंबई, गुजरात, कर्नाटक या इतक्या लांबून पण पेशंट आहेत आणि आपण जे म्हणतो की बाहेरच्या देशातील पेशंट आहेत जे येणारे आहेत. UK मधून येतात, अमेरिकेमधून येतात, दुबईचा पण बरेचसे पेशंट्स आहेत आपल्याकडे. मी दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार सदी पदावर असल्यामुळं माझी नुकतीच आपले जे लोकसभा स्पीकर आहेत माननीय ओम बिर्लाजी यांच्याशी पण भेट झाली होती. त्यांनाही मी पूर्ण आमचे डेंटिस्ट म्हणजे भारताच्या सर्व डेंटिस्टकडनं एक निवेदन दिलेलं आहे की आपण लोकसभेच्या सत्रामध्ये फक्त डेंटल हाच एक क्षेत्र असं राहिलं की त्याच्यावर आणखीन आपल्या भारतामध्ये इन्शुरन्स नाही आहे, तर त्याच्याबद्दलही आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. आणि लवकरच आपलं जे डेंटल आता जी काउन्सिल आहे, परिषद आहे, त्याचं आता कमिशन होणार आहे असं मला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आणि जेव्हा डेंटल कमिशन होईल, आयोग होईल,
तेव्हा डेंटल जे इन्शुरन्स आहे किंवा हे आहे ते पण त्याला लागू होतील. सध्याच्या परिस्थितीमध्ये आता ज्या काही इन्शुरन्स कंपनी आहे जसे की टाटा मोटर्स आहे किंवा त्यांचे जे कंपनीचे जे लोक आपल्याकडे ट्रीटमेंटसाठी येतात तर त्यांना आपण ते प्रोव्हाइड करतो. मला आत्तापर्यंत 18 पुरस्कार आहेत, त्याच्यामध्ये राष्ट्रीय आहेत आणि आंतरराष्ट्रीय पण आहेत. आंतरराष्ट्रीयमध्ये मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्कार आहे, सॉक्रेटिस पुरस्कार आहे, त्याच्यानंतर डेंटल ऑस्कर पुरस्कार आहे, डेंटल एक्सलन्स पुरस्कार आहेत. महाराष्ट्रामध्ये म्हणलं तर महाराष्ट्र गौरव पुरस्कार आहे, डेंटल एक्सलन्स आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार आहे. अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले. काय स्पेशालिटी होती त्या पुरस्कार जे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात आले त्याच्यामध्ये तुमची काय स्पेशालिटी होती? आपल्या ज्या केसेस होतात जसे की नॉर्मली आपल्या दातांमध्ये 3च कॅनल असतात, पण माझ्याकडे अशी केस सापडली की मला त्याच्यामध्ये 12 कॅनल सापडले होते. म्हणजे खूप एक्सेप्शनल केस होती. तर त्या केसचं प्रेझेंटेशन मी जेव्हा मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्कार भेटला होता त्यावेळेस दिलं होतं आणि त्यावेळेस त्यांचं वोटिंग पण लागायचं. तर त्या कॅटेगरीमध्ये मला हायेस्ट वोटिंग झालं होतं. तर त्या बेसिसवर मला ब्रिटिश पार्लमेंटरी पुरस्काराचं नामांकन झालं होतं. ब्रिटिश पार्लमेंट पुरस्कार भेटल्यानंतर माझे काही पेशंट्स आहेत की जे MPSC UPSCचा पण अभ्यास करतात आणि अभ्यास करत असताना त्यांच्या एक पुस्तक होतं त्याच्यामध्ये माझ्या नावाचा रेफरन्स आला. तर त्यांनी ते एवढे खुश झाले की त्यांनी मला तात्काळ संपर्क केला की डॉक्टर आम्ही तुमचं नाव वाचलं. म्हणजे कसं काय वाचलं तुम्ही? तर त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जो पुरस्कार आता लंडन पार्लमेंटमध्ये भेटला तर त्या पुरस्काराबद्दलची सगळी माहिती, कोणते डॉक्टर आहेत, काय आहेत, त्यांना कशाबद्दल पुरस्कार भेटला, असे खूप अशी व्यवस्थित माहिती आली. तर मी तो जो पुस्तकाचा 37th एडिशन होतं UPSC आणि MPSC प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, तर त्याच्यामध्ये माझ्या नावाचा उल्लेख झाला. तर हे खूप मोठं अचिव्हमेंट आहे आणि आता मला समाजामध्ये किंवा आमच्या डेंटल फॅकल्टीमध्ये ब्रिटिश पार्लमेंटरी अवॉर्डी डॉक्टर म्हणून अशी ओळख आहे. तर त्या अवॉर्डमुळे खूप आयुष्यामध्ये फरक पडला. दाताची निगा राखण्यासाठी आपण युजली 2 वेळेस तर ब्रश करणं गरजेचंच आहे. परत आठवड्यातनं कमीत कमी 2 वेळेस तरी आपण चांगल्या क्वालिटीचं माउथवॉश वापरणं गरजेचं आहे. आणि तुमच्या जवळच्या डेंटिस्टला किंवा एखाद्या चांगल्या डेंटिस्टला तुम्ही वर्षातनं 2 वेळेस तरी रुटीन चेकअप असणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे होणारे प्रॉब्लेम्स अवॉइड होतात. ह्याची सुरुवात तर तशी म्हणलं तर 2013 सालीच झाली होती, ज्यावेळेस आपल्याला सर्व बँकांनी लोन नाकारले. असं डेंटल क्लिनिक टाकायचं तर आपण कसं सुरू करणार, आपलं तिथं कोण जास्त ओळखीचे नाही आहे. तर त्यावेळेस असं लक्षात आलं की आपलं जे इन्कम टॅक्स रिटर्न लागतो तो आपलं इन्कमच नसल्यामुळे आपण रिटर्न कसं भरणार, तर तो लागतो. तर त्या ह्याच्यावर तुम्हाला बँक कर्ज देते, तर तुमचा एक स्टेटस तिथं सुरू होतो असं लक्षात आलं. मग त्यावेळेस आपण प्रॅक्टिस करत असताना सगळ्या गोष्टी प्रॉपर बँकिंग मेंटेन करून सगळ्या प्रॉपर दाखवत आल्यानंतर 8 ते 9 वर्षानंतर मी जवळपास 4 मिलियनपर्यंत इन्कम टॅक्स पे केला होता. तर त्यामुळं माझी वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव झाली की डेंटिस्ट कॅटेगरीमध्ये 4 मिलियन, आपण इंडियाचा पकडला 4 मिलियन तर बाहेरच्या देशामध्ये तो 80-90 पट होतो अमेरिकन US मध्ये. तर त्या पट्टीमध्ये खूप जास्त होता. तर त्या ह्यांनी माझं वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव दिलं होतं. आमचं दुबईमध्ये आपण एक ब्रँच ओपन करणार आहोत. साधारण 1 ते 1.5 वर्षामध्ये होईल. त्याची जी दुबई हेल्थ अथॉरिटीची परीक्षा होती ते मी मागच्या वेळेस दिलेली आहे एक्झाम्पल. सध्या भारतामध्ये तर नाही, एक आंतरराष्ट्रीय लेवलचीच आपण ब्रँच ओपन करायसाठी ठरवलेली आहे. आपण स्वप्न पाहतो तर आपण मोठेच पाहणं खूप गरजेचं आहे. आणि हे स्वप्न पाहत असताना आपले सगळेच स्वप्न पूर्ण होतील असे सांगता येत नाही, पण आपण ते प्रयत्न करणं, त्या स्वप्नाच्या पाठीमागे लागणं खूप गरजेचं आहे. आपण जो काही व्यवसाय करतो त्याच्यामध्ये आपण प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या रुग्णाशी प्रामाणिक असणं गरजेचं आहे. तुम्ही जी काही ट्रीटमेंट त्यांना प्रोव्हाइड करताय ती एकदम मनामधनं, जे काही आपण करतो ते खूप मनामधनं करणं गरजेचं आहे. हे आपण केल्यानंतर आपल्याला नक्कीच यश कधी ना कधी मिळतंच. अपयश येतातच सुरुवातीला, पण यश पण आपल्याला आपली वाट पाहत असते, यशही मिळतं आपल्याला. एक सुरुवातीच्या काळामध्ये एक आठवतं मला, एक केस होती. त्यांचा डाव्या साईडचा खालचा दात दुखायचा. आम्ही सगळं डायग्नोसिस केलं की हा दुखतो का, पण एक्सरेमध्ये काही फाइंडिंग नव्हतं किंवा फ्रॅक्चरही नव्हता. मग शेवटी ॲक्च्युली एका पोलीस जे होते त्यांच्या वाईफ होत्या त्या पेशंट, तर त्यांना तो दात विनाकारण दुखायचा, कसल्या फाइंडिंग नव्हत्या, काही नव्हतं. मग आम्ही असं ह्या कन्क्लुजन पोहोचलो की आपण एकदा त्याचं रूट कॅनल करून बघूया काढण्याच्या अगोदर. इनकेस जर तिथं पेन नाही राहिला किंवा त्रास नाही झाला तर तुम्ही तो काढून टाका. मग ठरल्याप्रमाणे आम्ही ते रूट कॅनल स्टार्ट केलं. जेव्हा आम्ही तो रूट कॅनल स्टार्ट करून क्लिनिंग केलं तर त्यांना खूप मोठी सूज आली चेहऱ्यावर अचानक. तर त्याला आमच्या भाषेमध्ये एअर इम्फायझमा म्हणतात आम्ही, म्हणजे एअर पास होऊन ते सूज येते. ते कधी म्हणजे त्याचे कधी कधी डेथ पण होण्याचे चान्सेस असतात, पण जगामध्ये आणखी तशी एकही केस झालेली नाही की त्या एअर इन्फ्लुएन्झामुळे डेथ होते. पण आम्ही इमिजिएट ती केस लगेच रिकवर करून त्यांचं प्रेशर रिड्यूस करून कमीत कमी 15 ते 16 दिवस लागले ती केस म्हणजे पूर्ण सूज जायला. त्याच्यानंतर आम्ही तो दात काढायचा निर्णय घेतला. फोर्ब्स मॅगझिननी तुमची दखल कशी घेतली?
मी मागच्या 10 वर्षापासून सामाजिक क्षेत्रामध्ये माझं खूप चांगलं काम आहे. आपले 2 फाउंडेशन आहेत, आदित्य पतंगराव युथ फाउंडेशन आणि मानव परिवर्तन विकास सेवाभावी संस्था. या फाउंडेशनच्या अंतर्गत आपण आतापर्यंत कमीत कमी 1,500 ते 2,000 मुलांना शिकवलेलं आहे, शालेय शिक्षण दिलेलं आहे. जसं आता मागच्या 3-4 वर्षापूर्वी जो मोठा पूर आला होता कोकण वगैरे त्या साईडला, कोल्हापूर वगैरे साईडला, तर त्या ठिकाणी आपण जे ट्रक ड्रायव्हर वगैरे अडकले होते त्यांना आपण जवळपास 1 आठवड्याचं त्यांची पूर्ण जिम्मेदारी घेतली होती. पुरामध्ये जे लोक अडकले होते त्यांना आपण आपल्या फाउंडेशनतर्फे मदत केली होती. हे सर्व कार्य करत असताना कुठंतरी मोठ्या लेवलला त्याची दखल घेतली जात असते आणि माझं डेंटल क्षेत्रात हे माझं खूप चांगलं काम असल्यामुळं ह्या सर्व गोष्टींचं एक पॉप्युलरिटी असल्यामुळं फोर्ब्स मॅगझिननी त्याची दखल घेतली. माझा एक छोटासा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि 26 तारखेच्या मॅगझिनमध्ये त्याचा माझा उल्लेख आलेला आहे. यादीमध्ये माझं नाव समाविष्ट झालेलं आहे. नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.